नमस्कार. परंपरा संक्रांतीची या सिरीजच्या पहिल्या भागात मी स्मृती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. प्रत्येक सणाला वेगळं महत्त्व आणि इतिहास असतो, तसंच मकर संक्रांतीचंही आहे. आज आपण मकर संक्रांतीच्या रहस्यांबद्दल बोलणार आहोत. या सणाला संक्रांत हेच नाव का पडलं हे तुम्हाला माहिती आहे का? एका पौराणिक कथेनुसार संक्रांती ही एक सामर्थ्यवान देवी आहे. तिने याच दिवशी संक्रासूर नावाच्या क्रूर राक्षसाचा वध केला होता, म्हणून या दिवसाला संक्रांत म्हटले जाते. हा दिवस इतका शुभ मानला जातो की महाभारतात मृत्यूशय्येवर असलेल्या भीष्म पितामहाने प्राणत्यागासाठी याच उत्तरायण काळाची वाट पाहिली होती. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तर गोलार्धात प्रवास सुरू करतो, म्हणून याला उत्तरायण काळ असंही म्हटलं जातं. या दिवसापासून रात्र लहान आणि दिवस मोठा होत जातो. काय मग या सणालाही वेगळं महत्त्व आणि इतिहास आहे ना? यावर तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. भेटूया सिरीजच्या दुसऱ्या भागात.